नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नसेल त्यांना मदत मिळणार नाही। पहा शासन निर्णय काय म्हणतो। तर एकीकडे महाराष्ट्रातील महापुरामुळे थैमान घातले असून बळीराजावर मोठं संकट उभं टाकलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे। अशातच राज्य सरकारकडून मदत केली जात आहे। मात्र दुसरीकडे ही मदत मिळवण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे। केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत दिनांक 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसान गतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे। याबाबतचा एक शासन निर्णय 29 एप्रिल 2025 मध्ये काढण्यात आला आहे। कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे। शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी ठेवण्यात आला आहे। शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या DBT प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी भरण्यात यावा। टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरणे बंधनकारक राहील असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे।